फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आलात? काय झालं? झाली का काही व्यवस्था? नाही म्हणजे अकाउंटमध्ये थोडेफार पैसे आहेत पण ते पुरेसे नाहीत. मग आता काय करायचं आपण? माझं जरा ऐकाल? काय? हे बघ सौदामिनी, अहो माझं ऐकून तर घ्या. बोल. हे बघा, हे काही दागिने ह्या आसावरीच्या बांगड्यात आणि हे माझे कानातले. हे दागिने नुसतेच पडून आहेत. हे आपण मोडूया आणि पैशाची व्यवस्था. सौदामिनी, काय वेळ आली आहे अनंतराव कुलकर्णीवरती. एकेकाळचा गडगंज श्रीमंत मी आणि आज मुलाच्या हॉस्पिटलचे बिल भरण्याकरता बायकोचे आणखीन सुनेचे दागिने तोडायला लागतात. अहो असं का बोलताय? हे तुम्हीच केलेले दागिने आहेत. तेव्हा भरपूर पैसे होते, भरपूर केलं तुम्ही आमच्यासाठी. आता गरज आहे तर मोडूया ना. अहो माझा सोन्यासारखा मुलगा मला परत मिळाला, त्यापुढे ह्या दागिन्यांची काय किंमत आहे? तुझं खरं आहे ग, पण त्या बिचाऱ्या असा होईल काय वाटत असेल. तिनं सईच्या लग्नाकरता दागिने ठेवले होते आणि आपण. काही वाटणार नाही आसावरीला, समजूतदार आहे ती. आणि राहिला प्रश्न सईचा, अहो एवढ्या श्रीमंत घरात गेली ती, तिला या 4 दागिन्यांचं काय अप्रूप असणार? नसते विचार करू नका, घ्या हे दागिने. अगं या दागिन्यांनी काय होणार सौदामिनी? आपल्याला 2-2.5 लाख उभे करायचे. हे पुरेसे नाही म्हणताय. मग आता काय करायचं आपण? कधी कधी ना स्वतःच्या नाकर्तेपणाचा इतका राग येतो ना. अहो असं नका बोलू. हो, अडचण आलीये तर मार्गही निघेल. नका उगाच स्वतःला दोष देऊ. आपल्यासाठी इतकं करतो पद्मनाभ आणि त्याच्या आजारपणात सध्या पैशाची व्यवस्था करता येऊ नये. अहो होईल काहीतरी, तुम्ही नका उगाच टेन्शन घेऊ. अहो तुमची तब्येत. माझ्या तब्येतीला काही होत नाही, मी ठणठणीत आहे. अहो आता कुठे चाललात तुम्ही? जरा जाऊन बघतो काही पैशाची व्यवस्था होते का. कोणाकडे जाताय? माहित नाही ग, पण काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत ना. कुणाकडून उधार घ्यायचं म्हणताय का? नाही ग बाई, नाही. मला जरा विचार करू देत. आत्ता कोण आला असेल? बघतो. डॉक्टर साहेब, मी पद्मनाभ कुलकर्णींचं पेमेंट आणलंय. ते पेमेंट तुम्ही करणार आहात? डॉक्टर, तुम्ही त्या फॅमिलीला ओळखता ना?
तुम्हाला सगळाच अंदाज आहे. एवढे पैसे देण्याची त्यांची परिस्थिती नाहीये. आय नो पण मी जर तुमच्याकडून पेमेंट घेतलं तर ते योग्य वाटणार नाही आणि अनंतरावांनाही ते आवडणार नाही. माहितीये मला, तेवढी ओळखते मी त्यांना, आणि म्हणूनच हे पैसे मी त्यांना नाही दिले, डायरेक्टली तुम्हाला द्यायला आली. पण मी तुमच्याकडून हे पैसे घेतले तर ते माझ्यावर चिडतील आणि एथिकली सुद्धा ते योग्य वाटणार नाही. बरोबर आहे तुमचं. एथिकली कदाचित हे बरोबर नसेल, पण एखाद्या माणसाची परिस्थिती माहीत असताना त्याला त्रास होऊ देणं कितपत योग्य आहे. डॉक्टर साहेब, हे पैसे दिलेले त्यांना नाही आवडणार, आणि दिले नाहीत तर मला आवडणार नाही. म्हणून असा काहीतरी मार्ग काढला ज्यांनी तेही दुखावले जाणार नाहीत आणि मलाही पैसे भरता येतील. म्हणजे तुम्ही जर त्यांना असं सांगितलं की हे हॉस्पिटल एका NGOशी कनेक्टेड आहे, ते NGO अशा प्रकारची मदत करतं, हे बिलही त्यांनीच भरलंय, तर असं खोटं बोलू मी? प्लीज डॉक्टर, माझी विनंती आहे. याने कोणालाच नुकसान होणार नाही आणि झाला तर फायदाच होईल. प्लीज. ठीक आहे मॅडम, तुमच्या मनातली कळमळ मी समजू शकतो, पण तुमचं इंटेन्शन चांगलं आहे. तुम्ही बिल भरा, त्यांना काय सांगायचं ते मी सांगेन. थँक्यू डॉक्टर. अच्छा, कार्तिकी मॅडमचे हे उद्योग चाललेत तर बंद खोलीत कारस्थानं रचली की कुणाला कळणार नाहीत असं वाटतंय. पण मॅडम, भिंतीला देखील कान असतात हे विसरलात. करा, दान करून महान व्हायचा किती प्रयत्न केलात तरी तुमचं काय करायचं ते मीच ठरवणार आहे. नमस्कार. नमस्कार. परवा आलो तुम्ही, तुमच्या सुनबाई होते. माझं घरभाडं घ्यायला आलो होतो. तुमच्या सुनबाईंजवळ निरोप दिला होता तसं. तुमचा मुलगा आजारी होता ना? कशी तब्येत त्याची आता? नाही, बरी आहे आता, बरी आहे. म्हणजे आता लवकरच डिस्चार्ज मिळेल त्याला. चला, एक बरं झालं. काय हॉस्पिटल म्हणलं की खूप धावपळ असते पाठीमागे, शिवाय खिशाला भुर्दंड पडतो. हो ना. बरं, माझ्या भाड्याचं काय? हो, देतो ना. म्हणजे काय, त्याचीच सोय करतोय, पण थोडी मुदत हवी होती. म्हणजे आम्ही सगळेच हॉस्पिटलच्या गडबडीत आहोत ना, त्यामुळे जरा थोडं. नाही, मी समजू शकतो, पण तुमच्या सुनबाईच म्हणाल्या होत्या 2 दिवसांनी या, म्हणून मी आज आलो. हो, नाही सॉरी आहे, म्हणजे तुम्हाला हेलपटा पडला, सॉरी. हरकत नाही, मी पुन्हा 1-2 दिवसांनी येतो. तोपर्यंत व्यवस्था करून ठेवा पैशाची. हो, बरं आहे, येतो. बोल बेटा से. बाबा, मला दादांकडून कळलं की त्यांनी तुमची माफी मागितली आणि तुम्ही लगेच त्यांना माफ केलं. हो हो, मी त्याला माफ केलं बेटा. थँक्स बाबा. बाबा, किती मोठं मन आहे तुमचं. मित्र आहे तो माझा, माफ नाही का करणार? आणि त्या कार्तिकीने त्याला फसवलं, यात त्याचा काय दोष? काय चांगुलपणा हा दुर्गुण असू शकत नाही ना. बाबा, तुम्ही त्यांना चांगलं म्हणताय, पण एवढ्या मोठ्या मनानं त्यांना माफ करणारे तुम्ही किती चांगले आहात. बाबा, किती अंडरस्टँडिंग आहात तुम्ही. आणि खरं सांगू का, तुम्ही जेव्हा त्यांच्यावर चिडला होतात ना,
तेव्हा मला खरंच खूप आश्चर्य वाटलं होतं. काय ना बेटा सई, पाठ चुकत होता म्हणून मी त्याच्यावर चिडलो, नाहीतर उगाच चिडीन का मी त्याच्यावर? चांगला माणूस आहे आणि म्हणूनच तो माझा मित्र आहे. तसंही माझा चांगुलपणा कुठे कधी वापरावा ते मला नीट कळतं. आणि बेटा काय आहे ना, चांगुलपणा चुकीच्या ठिकाणी वापरला तर तो मूर्खपणा ठरतो. आपल्याकडे अशी 2 उदाहरणं आहेतच ना. कोणती? बेटा, एक तुझा पार्थ दादा आणि एक माझा पद्मनाभ दादा. दोघांनी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि स्वतःचं हसं करून घेतलं. तुला जाऊ दे, जे काय आहे ते तुला माहितीच आहे. असो, काय म्हणाला तुझा पार्थ दादा माझ्याबद्दल? हो बाबा, ते सांगत होते की तुम्ही खूप चांगले आहात. आणि बाबा, तुम्ही त्यांना माफ केलत ना म्हणून खूप खुश होते. बघा ना, दादा किती चांगले आहेत ना, अगदी सरळ. म्हणजे त्यांच्या मनात जे आहे ना तेच चेहऱ्यावर दिसतं. उगीचच मनात एक आणि ओठावर एक असं नाहीये त्यांचं. ते अगदी तुमच्यासारखे आहेत, सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड. ट्रू, व्हेरी ट्रू. तो असा आहे म्हणूनच माझा मित्र आहे. बरं, आता महत्वाचं, कार्तिकीबद्दल काही बोलला का तो? नाही, ते फारसं काही बोलले नाहीत. पण बाबा, ते खूपच भडकले होते. बाबा, मी त्यांना आणखीन भडकवलं. हो का? गुड, व्हेरी गुड. तुम्ही आता बघाच, ती राग करतील ते तिचा. सई बेटा, आता तू काय करायचं हे तुला सांगायची गरज नाही आहे ना, कारण बेटा यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. काय ना बेटा, एक मनात अगदी बिंबवून घे, हे तू तुझ्या फॅमिलीसाठी, पार्थ दादासाठी आणि सूरजसाठी करतेस. त्या बाईला बाजूला ठेवणं हे आत्ता फार गरजेचं आहे. अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. थँक्यू सो मच बाबा. सई, आता तुझा फक्त एकच उद्देश असला पाहिजे, त्या कार्तिकीला त्या घराच्या बाहेर काढणं. बाबा, मला माझा उद्देश क्लिअर आहे. आता तसंही सूरज आपल्या बाजूने आलाच आहे. आता लवकरच पार्थ दादा सुद्धा आपल्या बाजूने येतील. मग बघा, ती कार्तिकी घराबाहेर असेल कायमची. गुड, व्हेरी गुड. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा. ठेवू फोन? बरं, बाय. अरे सूरज, आई कुठं रे? अरे मंदिरात गेली. बर. मला म्हणाले की थोड्या वेळ तिकडे जाऊन शांत बसते. ठीक आहे. दादा, तुझ्याशी जरा बोलायचं आहे. बोल ना. गेल्या काही दिवसात आईची खूप दगदग झाली, खूप मनस्ताप झालाय तिला. तू नव्हताच इथे आणि मी कस्टडीत, आणि ती कार्तिकी वहिनी तर नेहमीच हॉस्पिटलमध्ये होती. सई होती रे इथे, पण तिचीही धावपळ होत होती. एकट्या सईने हाताळलं सगळं. अरे पण तिची पण दमछाक होती. सतत घर, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन. आईला आधाराची खूप गरज होती. अरे काळजीने जीव तिचा अर्धा झालेला. सई होती म्हणून जरा तरी बरं, पण तरीही दादा आपल्या घरावर एवढी वाईट परिस्थिती आलेली असताना त्या कार्तिकी वहिनीने आपल्या घराकडे ढुंकूनही नाही बघितलं. हो दादा,
आपण तिला काय समजत होतो आणि काय निघाली ती. हीच ती माझी कार्तिकी वहिनी, ह्याच्यावर माझाही विश्वास बसत नव्हता. पण तू नसताना बरेच अनुभव आले. म्हणूनच विचारतो, तू काय करायचं ठरवलंयस तिच्या बाबतीत? काही ठरवलेलं नाही अजून आणि ठरवताही येत नाहीये. अरे सूरज, हे सगळे वाईट अनुभव येण्याआधी अशा असंख्य गोष्टी तिनं आपल्यासाठी केलेल्या आहेत. सूरज, तिने आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काय काय केलं हे तुला वेगळं सांगायला नको? माहितीये तुला ते? कसं विसरू शकतो आपण ते सगळं? मी तर तिच्या उपकाराखाली दबलो गेलो. दादा, अरे दादा, तिने हे जे काही केलं ते तिच्या स्वतःच्या स्वार्थासाठीच ना. तेव्हा इथे राहणं ही तिचीही गरज होती. असेल सूरज, पण शेवटी उपकार ते उपकारच असतात. आपल्यासाठीच सोडून दे रे, पण सारासाठी. साराला तिनं दिलेलं प्रेम, साराला तिने दिलेला आधार, खरा खोटा जो काही असेल तो. पण कसं विसरू मी की आज त्या सगळ्या गोष्टींमुळे माझी सारा खुश आहे. पण दादा, आता ती जे काय करते त्याचं काय? सूरज, मला मान्य आहे की तिने घराकडे दुर्लक्ष करायला नको होतं. आज घरात तिची जास्त गरज होती. ती हॉस्पिटलमध्ये राहिली याचं मला वाईट वाटतं. सूरज, खरं सांगू, मला काही विचारच करता येत नाहीये. या धक्क्याने पुरता हादरलो रे मी. काय करायचं काही सुचतच नाहीये. दादा, दादा, असं उदास होऊन, हेल्पलेस होऊन नाही चालणार. काही ना काहीतरी निर्णय तुला घ्यायलाच लागेल ना. आणि मला विचारशील तर तुला वहिनीला घराबाहेर काढायलाच लागेल. नमस्कार मालकीनबाई. बोला राणे. मोठ्या मालकीनबाई न म्हणता डायरेक्ट मालकीनबाई म्हटलं. राग नाही ना आला? नाही आला. बरोबर आहे म्हणा. आता तुम्ही जवळजवळ मालकीनबाईच झाला. मग राग येण्यासारखं काय आहे त्यात, नाही का? राणे, तुम्ही हे बोलायला फोन केलाय का? नाही, सांगायचं वेगळंच आहे, पण हे आपलं नुसतं मनात आलं म्हणून म्हटलं. अहो बोला ना मग. हे बघा, मुद्द्याचं तेवढं बोला. आता बोलताय का ठेवू फोन? नका नका, फोन नका ठेवू. खबर तुमच्या फायद्याची असू शकते असं वाटलं म्हणून फोन केला. अहो मग द्या ना, खबर द्या. हे बघा, बाकी चर्चा आपण हवं तर नंतर करू. बोला. मालकीनबाई, कार्तिकी मॅडमनी बँकेतून पैसे काढले आणि हॉस्पिटलचं म्हणजे तुमच्या लाडक्या काकाचं बिल भरलं.